लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सिंधूने राघवसाठी नाश्ता बनवलेला असतो, मात्र तरीही राघव बाहेरून नाश्ता ऑर्डर करतो आणि ते बघून सिंधू त्याला म्हणते की या परिस्थितीमध्ये बाहेरचं खाणं तुमच्यासाठी योग्य नाही आहे, त्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो. मात्र राघव म्हणतो की इतकी वर्ष जो त्रास मी सहन केला आहे त्या त्रासापुढे हा त्रास काहीच नाही. आणि त्यावर सिंधू म्हणते की जी व्यक्ती दुसऱ्याला त्रास देते तिने स्वतःही त्रास सहन करण्याची ताकद ठेवावी. आणि ते ऐकून राघव रागातच तिच्याकडे बघतो. तर सिंधू राघवला घरी बनवलेला नाश्ता खाण्याचा आग्रह करत असते, मात्र राघव ऐकत नाही आणि त्यामुळे शेवटी सावी राघवजवळ जाते. ती राघवला म्हणते की पोलीस काका, माझी आई खूप छान थालीपीठ बनवते, तुम्ही प्लीज एकदा तिच्या हातचं थालीपीठ खाऊन बघा. मात्र राघव म्हणतो की नाही बाळा, मला हाच नाश्ता खायचा आहे. मात्र सावी त्याचं काही ऐकत नाही. ती म्हणते की जर पेशंटने माझ्या आईचं ऐकलं नाही तर माझी आई त्यांच्यावर खूप रागवते. आणि त्यानंतर ती राघवने जे पार्सल मागवलेलं असतं ते घेऊन किचनमध्ये जाते आणि सिंधूने बनवलेलं थालीपीठ त्याला खायला देते. आणि त्यामुळे सिंधूला हसू येतं. तर राघवही हसतच सावीकडे बघत असतो. तर विनू म्हणतो की माझे बाबा तर कधीच कोणाचं ऐकत नाही, पण त्यांनी तुझं ऐकलं. आणि त्यावर सिंधू म्हणते की ही त्यांची फार जुनी सवय आहे. आणि त्यानंतर राघव आणि सिंधू एकमेकांकडे बघतात. तर विनू सिंधूला विचारतो की डॉक्टर काकू, तुम्ही माझ्या बाबांना आधीपासून ओळखता का? मात्र त्याच्या या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं हे सिंधूला कळत नाही. तर राघव त्याला समजावतो की विनू, जेवताना बडबड करू नये हे मी तुला किती वेळा सांगितलं आहे. जा आधी जेवण कर आणि मग गप्पा मार. आणि त्यावर विनू म्हणतो, हो बाबा, पण तुम्ही माझ्या आईसारखे का वागत आहात? आत्ता मला असं वाटलं की माझी आईच बोलत आहे. आणि त्यानंतर विनू आणि सावी नाश्ता करण्यासाठी जातात. तर राघव आणि सिंधू एकमेकांकडेच पाहत असतात. तर दुसरीकडे राणी अन्वीला सांगत असते की अगं, तुला इतक्या वर्षांनंतर बघून आम्हा सगळ्यांना खूप आनंद झाला आहे. आम्ही सर्वजण इमोशनल झालो होतो. आणि मुळात आजीसोबत बोलण्याची ही कोणती पद्धत आहे? आणि त्यावर अन्वी राणीला विचारते की तू खूप जास्त सिरियल्स बघते का गं? इतका मेलोड्रामा का करते एखाद्या टिपिकल बहूसारखा? आणि अन्वीचं हे बोलणं ऐकून राणीला धक्काच बसतो. मात्र तरीही रुक्मिणी काही बोलत नाही. ती अन्वीजवळ जाते आणि अन्वीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते की किती वर्षांनंतर मी बघते तुला, किती मोठी झाली आहेस तू. आणि ती अन्वीला बसायला सांगते. मात्र अन्वी म्हणते की प्लीज मला आधी माझी रूम दाखवा, मला चिल करायचं आहे. आणि त्यानंतर ती हसतच सगळ्यांना विचारते की ही मधुमामी इतकी मेलोड्रॅमॅटिक का आहे? ती एकदम टिपिकल बहूसारखी का वागतीये? आणि अन्वीचं हे बोलणं वागणं बघून सर्वजण रागातच तिच्याकडे बघतात. तर रेश्मा म्हणत असते की ही मुलगी खरंच आपल्यासोबत इथे राहणार आहे का? हवं तर तुम्ही योगेश भाऊजी आणि राखीताईंना कॉल करा आणि हिला येथून घेऊन जायला सांगा. मात्र रुक्मिणी म्हणते की रेश्मा, हे घर अन्वीच्या आजीचं आहे, त्यामुळे ती इथेच राहणार. तर रेश्मा म्हणते पण काकू, ती कशी वागते बघा ना तुम्ही. त्यावर रुक्मिणी म्हणते काही हरकत नाही, इतकी वर्ष ती हॉस्टेलमध्ये होती ना, त्यामुळे मोठ्या माणसांसोबत कसं वागावं कसं राहावं हे तिला माहिती नसेल. आणि त्यानंतर ती अन्वीला काही बोलणार इतक्यात अन्वी तिचे हेडफोन्स घालते आणि ते बघून राणी अन्वीचे हेडफोन्स काढते. त्यामुळे अन्वी खूप चिडते. ती राणीला म्हणते की तू माझी मामी आहेस ना, मग मामी बनूनच राहा. उगाच माझी आई बनण्याचा प्रयत्न करू नको आणि मला कमांड देऊ नको. आणि त्याच वेळी अन्वीच्या बॅगमधून सिगारेटचे एक पॅकेट खाली पडतं आणि ते बघून सगळ्यांनाच धक्का बसतो. तर दुसरीकडे सावी आणि विनू खेळत असतात. तर राघवला अचानक ठसका लागतो. त्यामुळे सिंधू त्याच्यासाठी पटकन पाणी घेऊन येते आणि राघवला बरं वाटत आहे ना हे विचारते. तर राघव तिला विचारतो की सिंधू, जर तू इतकी वर्ष जिवंत होती तर तू माझ्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न का नाही केला? मात्र राघवच्या या प्रश्नाचं सिंधू काहीच उत्तर देत नाही. तर राघव पुन्हा तिला तोच प्रश्न विचारतो. त्यावर सिंधू म्हणते की राघव, तुम्हाला खरंच असं वाटतं का की मी तुम्हाला संपर्क करायला हवा होता? तुमच्या चुकीमुळे मी ते घर सोडून गेले होते. त्यावर राघव म्हणतो की माझ्या चुकीमुळे नाही सिंधू, तुझ्या इगोमुळे. मी तुला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, आपण या सगळ्यातून काहीतरी मार्ग काढला असता. मात्र तू कोणताही विचार न करता अंकुरला घेऊन घर सोडून गेली.
आणि ते ऐकून सिंधू म्हणते की मला या विषयावर काही बोलायचंच नाहीये आणि त्यानंतर ती तेथून जाण्यासाठी निघते. मात्र राघव सिंधूला थांबवतो. तो सिंधूला म्हणतो की तुला या विषयावर बोलायचं नाहीये ना, ठीक आहे, पण त्याआधी तू माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे की सावी कोणाची मुलगी आहे. त्यावर सिंधू म्हणते सावी माझी मुलगी आहे. तर राघव म्हणतो हे शक्य नाही, कारण तू कधीच आई बनू शकणार नव्हती. त्यावर सिंधू म्हणते की या जगात चमत्कार होतात आणि हा सुद्धा एक चमत्कारच आहे. तर राघव तिला विचारतो मग तुमच्या घरात येणारा, तुझी आणि सावीची काळजी घेणारा तो माणूस कोण आहे. मात्र त्याच्या या प्रश्नाचं सिंधू काहीच उत्तर देत नाही. ती रागातच राघवकडे बघत असते. तर राघव पुन्हा तिला हे 2 प्रश्न विचारतो की तो माणूस कोण आहे आणि सावी नक्की कोणाची मुलगी आहे. मात्र सिंधू म्हणते की तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे निघून गेला आहात ना, त्यामुळे आता मला या प्रश्नाचं उत्तर देणं गरजेचं वाटत नाही. आणि त्यानंतर ती पुन्हा तेथून जाण्यासाठी निघते. तर राघव रागातच तिच्याकडे बघत असतो. तर दुसरीकडे रत्न पारखींच्या घरी सर्वजण आश्चर्याने त्या सिगारेटच्या पाकिटकडे बघत असतात. रुक्मिणी अन्वीला विचारते की हे तुझं आहे का. त्यावर अन्वी काही बोलणार इतक्यात राजश्री म्हणते की नाही वहिनी, हे अन्वीच्या एखाद्या मित्राचं असेल. मात्र अन्वी म्हणते की नाही आजी, हे माझंच पॅकेट आहे. आणि ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. रत्नाकर ऋतुराज तिला समजावण्याचा प्रयत्न करतात की सिगारेट आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाहीये. त्यावर अन्वी म्हणते की माझ्या जनरेशनचे बरेचसे लोक सिगारेट ओढतात. मात्र राणी तिला समजावते की आपल्या घरात ही सवय कोणालाही नाही आणि आता तू सुद्धा या घराचा भाग आहेस ना, त्यामुळे तू सुद्धा सिगारेट ओढू शकत नाही. मात्र ते ऐकून अन्वी तिच्यावर खूप चिडते. तर इतर सर्वजण अन्वीला समजावण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र अन्वी कोणाचं काही ऐकून घेतच नाही. आणि त्यानंतर ती रागातच रुक्मिणीला सांगते की प्लीज मला माझी रूम दाखवा. आणि त्यानंतर राणी तिला तिच्या रूममध्ये घेऊन जाते. तर रुक्मिणी वैतागून म्हणत असते की या सगळ्यामध्ये चूक त्या योगेशची आहे. राखीची मनस्थिती तर आपल्याला माहीत आहे, पण योगेशने त्याच्या मुलीकडे लक्ष द्यायला नको का. मात्र त्यानंतर तिच्या लक्षात येतं की योगेशची सुद्धा यात काही चूक नाही. आणि मग ती सगळ्यांना सांगते की आता ही अन्वी पुन्हा हॉस्टेलला जाणार नाही, ती आपल्यासोबत इथेच राहील. आणि त्यावर सर्वजणही हो म्हणतात. तर दुसरीकडे राघव पुन्हा सिंधूजवळ जातो आणि तिला विचारतो की सांग मला सावी कोणाची मुलगी आहे. मात्र सिंधू या प्रश्नाचं उत्तर देत नाही. आणि त्यानंतर ते दोघेजण पुन्हा 7 वर्षांपूर्वी जो काही प्रकार घडला होता त्याचा दोष एकमेकांना द्यायला सुरुवात करतात. दोघेही मोठमोठ्या आवाजात वाद घालत असतात आणि त्यांचा आवाज ऐकून विनू बाहेर येतो. आणि डॉक्टर काकू आणि बाबांना असं भांडताना बघून तो खूप घाबरतो. मात्र त्याचवेळी त्याच्याजवळ असणारा फोन वाजतो. त्यामुळे राघवचं आणि सिंधूचं त्याच्याकडे लक्ष जातं. विनू राघवला सांगतो की बाबा तुम्हाला फोन आला आहे. त्यामुळे राघव फोन घेऊन आतमध्ये जातो. तर राणीने कॉल केलेला असतो. राणी राघवची आणि विनूची चौकशी करत असते. तर राघव तिला सगळं काही ठीक असल्याचं सांगतो. आणि त्यानंतर सिंधू घरातून बाहेर येते. तर मंगेश तिला विचारतो काय झालं. राघव विनूच्या आईसोबत बोलत आहे, या गोष्टीचा तुला त्रास होत आहे ना. त्यावर सिंधू म्हणते की नाही, असं काही नाहीये. मात्र मंगेश म्हणतो की सिंधू तू एक वेळ माझ्याशी खोटं बोलू शकतेस, पण तू स्वतःशी खोटं नाही बोलू शकणार. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत मंगू सिंधूला समजावतो की तुझ्याकडे हा लास्ट चान्स आहे, तू राघवला सावीबद्दल सगळं काही सांगून टाक. मात्र सिंधू या गोष्टीसाठी तयार होत नाही. तर दुसरीकडे राणी राघवला म्हणत असते की तू आपलं लग्न अर्धवट सोडून निघून गेला आहेस, पण तू परत येशील ना. मात्र तिच्या या प्रश्नावर राघव काहीच उत्तर देत नाही. आणि त्याच वेळी राणी तिथे सिंधूचा आवाज ऐकते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.